सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। नेवासा येथील मुख्य बाजारपेठेतील दुकानांना शनिवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीत 12 दुकाने खाक झाली तर अन्य 2 दुकानांनाही आगीचा फटका बसलाय। या आगीत दुकान मालकाचे कोट्यावधीचे नुकसान झाले। येथील नगरपंचायत चौकातील स्टार केक शॉप या दुकानाला रात्री 1:30च्या सुमारास आग लागली। आग एवढी भीषण होती की परिसरातील दुकानांना आगीने वेढले। परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते। दुकानांना आग लागल्याचे कळताच व्यापारी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। स्थानिक व्यापारी व लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता शासकीय कार्यालयाचे उद्घाटन करून ते गावाबाहेर नेण्याचा घाट म्हणजे एक प्रकारे विधानसभा सदस्याचा हक्कभंग असल्याचा आरोप माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलाय। जेऊर येथील शेतकऱ्याने मुगाच्या पिकात तणनाशक औषधाची फवारणी केल्यानंतर संपूर्ण मुगाचे पीक जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांकडून औषध विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। जेऊर येथील शेतकरी विजय आदिनाथ फुलारे यांनी आपल्या गट नंबर 137 मधील मुगाला 1 एकर क्षेत्रातील तणनाशक औषधाची फवारणी केली होती। तणनाशक औषध अहमदनगर येथील मार्केट यार्ड परिसरातील नामांकित दुकानातून खरेदी केले होते। फवारणी केल्यानंतर मुगाचे पीक जळून गेले। यंदा जून मध्ये चांगलाच पाऊस पडल्याने शेतकरी खरीपाच्या तयारीला लागला होता। मात्र या दरम्यान अनेकदा शेतकऱ्यांना खते व बियाणे वाटप अथवा भेसळयुक्त देऊन त्यांची फसवणूक केल्याच्या घटना समोर आल्या होत्या। या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून कृषी विभाग जिल्ह्यात खते बियाणे आणि कीटकनाशकांचा काळा बाजार यासह अन्य गैरप्रकार करणाऱ्या कृषी केंद्रांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती। मात्र तरी देखील अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनात आले होते। त्यामुळे अशा कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे। या जिल्ह्यात 15 भरारी पथकांमार्फत आतापर्यंत 652 कृषी केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधिकारी कृषी सुधाकर बोराळे यांनी दिली आहे। सध्या दरमहा मिळणारे रेशन देखील जर तुमचे रेशन कार्ड ऑनलाईन केले असेल तरच मिळेल। ते देखील ई-पॉस मशीनवर अंगठा लावल्यानंतर संबंधित रेशन कार्ड धारकासह धान्य दिले जाते। परंतु सध्या स्वस्त धान्य दुकानांमधील ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने जिल्ह्यातील धान्याचे वितरण ठप्प झाले। त्यामुळे या दुकानांमधून धान्य न घेता रिकाम्या हाताने रेशन कार्ड धारकांना परतावं लागतंय। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। रात्री शेतात गेलेला मुलगा सकाळी घरी आला नाही, तसेच त्याचा फोन देखील लागत नव्हता। त्यामुळे त्याला पाहण्यासाठी शेतात गेलेल्या वडील व चुलत भाऊ यांनी शेतात जाऊन पाहिले असता त्या मुलाने शेतातील शेडमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत मिळून आला। ही घटना कोपरगाव तालुक्यातील धरणगाव शिवारात घडली आहे। तर नितीन शांताराम वाणी असे मयत इसमाचे नाव असून तो टाकळी येथील रहिवासी असल्याने टाकळीसह धारणगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला। कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भागचंद पोपट वाणी यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पाथर्डी शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील
बेरोजगारी संपविण्यासाठी या भागातील मिनी MIDC उभारण्यासाठी मी दिल्ली दरबारी प्रयत्न सुरू केलेत। या कार्याला अधिक गती मिळावी यासाठी ॲडव्होकेट प्रताप काका यांच्या विधानसभेचा उमेदवाराचा अर्ज मी पवार साहेबांकडून मंजूर करून घेतो। तुम्ही मतदान रूपी शिक्का मारून ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांना विधानसभेत पाठवा असं आवाहन खासदार लंके यांनी केलंय। ती अल्पवयीन असताना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या काही तरुणांनी तिच्याशी सलगी निर्माण केली। तब्बल 5 वर्ष तिच्या संपर्कात राहून तिला वेळोवेळी लग्न करण्याचे आमिष दाखवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, फसवून गुंगीचे औषध देऊन तिचे अपहरण केले। लग्न करण्यासाठी तिला कारमधून विविध शहरांसह मुंबईला नेले। सानपाडा येथे एका हॉटेलसह लॉजमध्ये नेऊन अत्याचार केला। संगमनेर तालुक्याच्या पठार भागात घडलेला लव्ह जिहाद प्रकरणातील मोरक्यासह चौघांवर घारगाव पोलिसांनी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत मुख्य सूत्रधारास गजाआड केलाय। शेअर मार्केटच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारे 2 आरोपी शेवगाव पोलिसांनी गजाआड केलाय। अशोक बाबूराव कदम, लक्ष्मण उर्फ बबलू दत्तात्रय मडके दोघे आरोपींची नावे आहे। याबाबत अधिक माहिती अशी की नवनाथ हरिश्चंद्र इसरवडे राहणार गदेवाडी यांनी AK ट्रेडर्स कंपनी नावाने शेअर मार्केट गदेवाडी येथे 5 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं फिर्याद दिली होती। त्यानुसार 3 जणांविरोधात 25 जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग सुनील पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवून तपास पथक तयार केलंय। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे संपतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।